हॅलो फ्रेंड्स, तर आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत खूप छान असा केक मी शेअर करणार आहे. ॲक्च्युली या केकचं शूट करायचं नव्हतं म्हणजे खूप घाई होती. पण या केकच्या बाबतीत एक गोष्ट घडली आणि ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे म्हणून घाईघाईत हे शूट करायला घेतलं. शूट का करायचं नव्हतं तर कारण तुम्हाला माहिती आहे की मला सध्या 2 टिफिनची ऑर्डर आहे, त्याच्यामुळे मला तो दुपारीच 2 टिफिन द्यावे लागतात. त्यामुळे आणि हा केक जो आहे तो सकाळी सकाळी 9लाच मला द्यायचा होता, म्हणून मग मी घाईघाईत हा शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर ट्रफल केक आहे. ट्रफल मी रात्रीचं आदल्या दिवशीच बनवून ठेवलं. झालं काय सांगते, रात्री बेस लावले मी. जे शिल्लक आहेत ते नाही, जे नाहीत ते जे शिल्लक नाही आहेत तर त्याचे बेस मी रात्रीचंच लावून ठेवते, जेणेकरून खूप छान सॉफ्ट होतात रात्रीचे लावले की. तर मी बेस लावले आणि सगळं आवरलं आणि बेस वगैरे झाले आणि मी अगदी येऊन झोपलीसुद्धा. आणि झोपल्याच्या नंतर मी जस्ट व्हिडिओ स्क्रोल करत होते म्हणजे यूट्यूबवरती, आणि एक ट्रफल केक आला करता करता. आता कसं असतं, आपण यूट्यूबला जे व्हिडिओज बघतो ना तर त्याच्याच रिलेटेड आपल्याला सजेशनला तेच व्हिडिओ येत राहतात. तर शक्यतो माझ्या लिस्टला केकचेच व्हिडिओज असतात, त्याच्यामुळे मग मला एक ट्रफल केकचा शॉर्ट व्हिडिओ आला. मग माझ्या डोक्यात ट्यूब पेटली की अरे बापरे, मला तर आता उद्या सकाळी 9 वाजता ट्रफल केक द्यायचा आहे. अशी झटकन उठले म्हणून सांगता आणि मग गेली ट्रफल बनवायला. घाईघाईत ट्रफल बनवून घेतलं आणि सेट करायला फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण सकाळी 9लाच केक द्यायचा होता. तर बघा, या पद्धतीने मी केक रेडीसुद्धा केला. आणि जो दुसरा बेस आहे तर तो मी सकाळी उठून लावला 5 वाजता, पण ट्रफल सेट झालं नसतं म्हणून मग मी हा केक बनवून घेतला. आता थोडासा क्रमकोट करून मी फ्रीजमधून सेट करून घेतला. वरदचा टिफिन बनवून दिला घाईघाईत आणि वरदला काढून दिल्याच्यानंतर लगेचच मी 8 वाजताच केक करायला घेतलेला आहे. आणि त्याचसोबत मला टिफिनचीही तयारी करायची आहे. टिफिनमध्ये मला सुकी भाजी, पातळ भाजी, वरण भात, त्यानंतर सॅलड, चपाती हे सगळं द्यावं लागतं किंवा फुलके वगैरे असं. म्हणून मग टिफिनची तयारी करायची होती, म्हणून हा केक मी घाईघाईत शूटसुद्धा केला आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हाला थोडासा ऑदर व्हॉईस येत असेल बॅकग्राऊंडला, तर आमच्या इथे एक लग्न आहे आणि लग्नाची कदाचित नवरदेव निघाला असावा आता, त्याच्यामुळे. तर आता सगळीकडून फिनिशिंग करून घेतली आणि परत एकदा मी सेट होण्यासाठी हा डीप फ्रीजमध्ये ठेवून घेतला. आता मला तर सांगितलं कस्टमरने की आम्ही 9 वाजता घ्यायला येतो, पण कस्टमर 10 वाजता घ्यायला आलं. अगदी माझी धांदल करून टाकली. पण असो, मला म्हणजे आपण म्हणतो कधी कधी की मोबाईल हा खूप वाईट आहे, पण वाईट म्हणजे आपण त्याचा कसा यूज करतो त्यानुसार त्याच्यावरती डिपेंड आहे. तर आता छान अशी फिनिशिंग मी ट्रफलची करून घेतली होती. आणि पर्सनली हा केक मला तर स्वतःला खूप आवडला. फिनिशिंगसुद्धा ट्रफलची छान झाली होती, अगदी क्रीमच्या केकसारखी. आणि ट्रफल मी घाईघाईत झोपेतून उठून बनवलं, त्याच्यामुळे त्याचं शूट मी घेतलं नाही. पण मी तुम्हाला तोंडी सांगते की ट्रफल मी कसं बनवलं आणि किती प्रमाण घेतलं. तर मी साधारणतः 150 ते 160 ग्रॅम क्रीम घेतली अगदी मोजून, आणि त्यानंतर 250 ग्रॅम मी चॉकलेट घेतलं आणि दोन्हीही एकत्र मिक्स केलं. छान असं मेल्ट केलं आणि छान असं मेल्ट झाल्यावर मी गाळणीने गाळून घेतलं. त्यानंतर ते फ्रीजला सेट व्हायला ठेवलं, नॉर्मल फ्रीजला. रात्रभरात छान सेट झालं. आपल्याला जर का वाटलं की आता हे खूप पातळ घट्ट झालं आहे तर बिनधास्त आपण थोडंसं पुन्हा मेल्ट करायचे, गॅसवरती ठेवायचे. आणि बनवताना हे बघा, या कढईत मी बनवते डायरेक्टली गॅसवर, एकदम कमी गॅसवर. सारखं हलवायचे, नाहीतर चॉकलेट पटकन करपतं आणि त्याला करपट वाससुद्धा लगेचच येतो. म्हणून मग चॉकलेट मेल्ट करताना काळजी घ्यायची आहे. तर आता राहिलेलं सगळंच ट्रफल मी केकवरती टाकून दिलं आणि छान अशी फिनिशिंग पुन्हा एकदा करून घेते आहे. आता ट्रफल केक थोडासा फिनिशिंग झाली की फ्रीजमधून पुन्हा सेट करून घ्यायचा, पुन्हा थोडी फिनिशिंग झाली की पुन्हा फ्रीजमधून सेट करून घ्यायचा. त्यामुळे आणखी छान असा आपला केक तयार होतो. तर आता तुम्ही पाहतच असाल, खूप छान असा केक रेडी झालेला आहे. एकदम सिम्पल सोबर इथे मी डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे. नाव मला माहीत नव्हतं, त्याच्यामुळे मी नाव केकवरती टाकलं नाही. जेव्हा कस्टमर घ्यायला आलं तेव्हा तुष असं नाव टाकलं, म्हणजे TUSH. कदाचित तुषार नाव असावं बड्डे बॉयचं. तर असो, अर्धा किलोच्या पुढे हा ट्रफल केक झाला होता. शेवटी जाऊन मी वजनसुद्धा तुम्हाला करून दाखवलं आहे. आणि अर्धा किलोला साधारणतः 1 कप प्रीमिक्स घेऊन मी 5 इंचाच्या टीनमध्ये बेक करून घेतला होता बेस, आणि सेम वापरला आहे. आता प्राईस किती घेतली तुम्ही म्हणाल, तर प्राईस या केकची साधारणतः ट्रफल केक 1000 रुपये KG प्रमाणे विकला जातो.
तर या केकचे मी 500 रुपये चार्ज घेतले. तर आता बघा फिनिशिंग तर झाली आहे. मग मी आज गणाश वापरलं नाही, फक्त पॅलेट नाईफने या पद्धतीने छान अशी इफेक्ट देऊन घेतलेला आहे आणि वेव्स तयार केलेल्या आहेत आणि साईडने सुद्धा जस्ट टच केलं आहे आणि टर्न टेबल हळूहळू फिरवत गेली आहे. तर छान डिझाईन रेडी झाली आहे. ट्रफल केकची इतकी सुंदर डिझाईन आज पहिल्यांदा झाली आणि मला स्वतःला पर्सनली हा केक खूप आवडला आणि अगदी सिंपल सोबर एकदम छान दिसत होता. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. केकचे मी 500 रुपये घेतलेत. वजन किती भरलं आहे हेही तुम्हाला शेवटी जाऊन सांगितले आणि जी इडिबल गोल्डन फॉईल पेपर येतो तर त्याने मी या पद्धतीने साईडला फक्त या पद्धतीने डिझाईन करून घेतली आहे. तर खूप छान दिसत होतं ते आणि शक्यतो चॉकलेटच्या केकवरती गोल्डन कलर खूप उठून दिसतो आणि सुंदरसुद्धा दिसतो. तर आता हे एक बड्डेचं टॉपर आहे माझ्याकडे. ते ॲक्च्युली वरच्या साईडने लावायचं आहे, पण त्याच्या खालचं जे खोचायची दांडी होती छोटीशी ती मी तोडून घेतली आहे आणि वरच्या साईडने पातळ प्लास्टिकचा पापुद्रा असतो तो काढायचा होता अलगद, पण जो हॅपीचा यच माझ्याकडनं निघून आला. इथे तुम्ही बघू शकता मी काढून घेतला, पण केकवरती टॉपर अरेंज करताना अलगदपणे तो ठेवून दिला, म्हणजे अजिबात कळणारसुद्धा नाही. असं झालं होतं माझ्याकडे ॲनिव्हर्सरीच्या टॉपर्सचं सुद्धा एकदा. आणि बघू शकता खूप छान असं मी त्यावरचं प्लॅस्टिक काढून घेतलेलं आहे, पातळ पापुद्रा. यामुळे काय होतं आपल्या केकचं टॉपर्स जे आहे एकदम चकाकतं. तर आता हा यचचा नेमकं जी स्टँडिंग लाईन आहे ती निघून आली होती आणि ती मी या पद्धतीने पुन्हा अरेंज करणार होते. तुम्हाला अगदी डिटेल मी दाखवते. आता बघा हे टॉपर मी मध्ये ठेवून घेतलं. म्हटलं मध्ये ठेवावं की वरती ठेवावं, कारण खाली नाव टाकायला लागणार होतं, पण मध्ये सेंटरला ठेवल्याच्या नंतर छान लुक आला म्हणून मग मी मध्येच ठेवून दिलं आणि तुष असं नाव मी खालच्या साईडने छोटंसं टाकून दिलं त्यांना आल्याच्या नंतर. तर बस इतकाच सिंपल सोबर असा केक रेडी झालेला आहे. जास्त डेकोरेशन मी केलेलं नाही आणि याची स्टँडिंग लाईनसुद्धा अलगद ठेवून दिली आणि या पद्धतीने आपला केक रेडी झाला आहे. बघू शकता किती सुंदर असा केक झाला आहे. हॅपी बर्थडेचं टॉपर अगदी व्यवस्थित अरेंज केलं आहे आणि टेस्टला तर अप्रतिम झालाच असणार आहे. आता आपण वजन करून पाहूया. तर बघा मी 0 ॲडजस्ट केलेला आहे आणि अलगदपणे केक त्यावरती ठेवून घेते. तर 736 ग्रॅम केकचं वजन भरलेलं आहे ट्रफल केकचं. साधारणतः बेस असू शकतो 70-80 ग्रॅम जरी असला तरी 650 ग्रॅम आपला परफेक्ट केक आहे. हा 500 रुपयांना मी दिलेला आहे. साधारणतः 900 ते 1000 रुपये किलोप्रमाणे हे ट्रफल केक विकले जातात. मी हा केक बनवला, मला तर खूप आवडला, पण तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे आणि आवडला तर एक लाईक मात्र नक्की करायचं आहे. 500 रुपयांना केक सेल केला पुन्हा सांगते, नाहीतर पुन्हा तुमच्या कमेंट येतात. तर चला कसा वाटला केक नक्की सांगा. बाय.